हॅलो फ्रेंड्स, विवा फूड रेसिपीमध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत। आज आपण बनवणार आहोत हेल्दी आणि टेस्टी अशा मिक्स डाळीची इडली। खूप टेस्टी, बनवायला तर खूप साधी सोपी रेसिपी आहे आणि चवीला तर अप्रतिम आहे। खूप सॉफ्ट आणि लुसलुशीत अशी इडली तयार होते। कसं करायचं आहे चला आपण बघूयात पुढे व्हिडिओमध्ये। इथे मी 1 वाटी तांदूळ, 1 वाटी मूग डाळ आणि 1 वाटी मसूर डाळ घेतलेली आहे। हे सर्व मिश्रण मी 4 तास पाण्यामध्ये भिजत ठेवलेले आहे। सकाळी मी भिजत टाकलेले आणि बघू शकता किती मस्त भिजलेले आहे। डाळ सुद्धा छान भिजलेली आहे। आता ह्याच्यामधलं पाणी काढून घ्यायचे आणि आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन ना ती डाळ वाटून घ्यायची, बारीक अशी वाटून घ्यायची आहे। तर हे सर्व मी मिश्रण असे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते आणि मी तुम्हाला वाटून दाखवते डाळ। इथे बघा मस्त आपण अशी बारीक डाळ वाटून घेतलेली आहे। त्याच्यामध्ये पाण्याचा वापर करायचा नाही आहे। जर फिरत नसेल तर हलकासा थोडासा पाणी टाकायचं, नाहीतर मग जशी आपण डाळ घेतो ना त्याच्यामध्ये थोडंफार पाण्याचं प्रमाण असतं, त्याच्यामध्ये ते व्यवस्थित ती डाळ वाटून होते। त्याला काही जास्त पाण्याचा वापर करायची गरज नाही आहे। आता हे वाटून घेतलेले मिश्रण आपण एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे। असं करून सगळं जी डाळ आहे ती आपण सगळी वाटून घेणार आहोत आणि एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत। इथे बघा आपण सर्व डाळ आणि तांदूळ जे काही मिश्रण आहे ते सगळं वाटून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे। हे मिश्रण ना एकाच बाजूने व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे। 1-2 मिनटं फेटून घेतलं की आपण हे झाकून ठेवणार आहोत आणि पूर्ण आपण रात्र असंच ठेवून सकाळी करायला घेणार आहोत त्याची इडली। इथे बघू शकता आपण सकाळी इडली तयार करण्यासाठी घेतलेली आहे। पीठ आपलं किती मस्त आलेलं आहे तुम्ही बघू शकताय। मी तुम्हाला दाखवते एक चमच्याने घेऊन। इथे बघा किती छान पीठ आलेलं आहे। खूप असं पीठ आलं ना तर आपली इडली खूप छान फुलली जाते। जर तुम्हाला असं एक दिवस थांबून करायचं नसेल तर सेम इडलीचं बॅटर आपण तयार करून तुम्ही संध्याकाळी करायला घेऊ शकता, किंवा मग 2 तास तांदूळ भिजत ठेवून तुम्ही त्याच्यामध्ये बेकिंग सोडा टाकून ते किंवा इनो टाकून तुम्ही लगेच इन्स्टंट करू शकता। पण मला दुसऱ्या दिवशी करायचं होतं म्हणून मी पूर्ण रात्र ठेवून दिलेली आहे। आता इथे मी इडलीचं भांडं घेतलेलं आहे, त्याची ती थाळी जी आहे ती घेतले आणि त्याला ना आपण तेल लावून घ्यायचं आहे। प्रत्येक साच्यामध्ये आपण व्यवस्थित तेल लावायचं। तेल लावल्याने काय होणार आहे, आपली इडली त्याला ना अशी चिटकणार नाही आहे, पटकन निघाली जाते। सगळीकडे तेल लावून घेतलं की आपण त्याच्यामध्ये ना ते बॅटर टाकून घ्यायचं। इडलीचं जे बॅटर तयार केलेलं आहे ते टाकायचे। आता मीठ त्या बॅटरमध्ये टाकायचं नाही आहे, कारण ना आपण जेव्हा इडलीचं जी डाळ आहे ती वाटून घेतलेली आहे तेव्हाच आपण त्याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे, त्याच्यामुळे आता टाकायची गरज नाही आहे। आता आपण सगळं साच्यांमध्ये ना असं इडलीचं जे बॅटर आहे ते टाकून घेणार आहोत। व्यवस्थित टाका, एकदम गच्च भरून ना टाकायचं, कारण इडली ना फुलली जाते ना ते पूर्ण भरून ना बाहेर येतं, म्हणून व्यवस्थित ते साच्याच्या थोडंसं आतमध्ये राहील असंच ठेवून घ्यायचं आहे आणि सगळं ह्याच्यामध्ये आपण बॅटर भरून घेणार आहोत। इथे बघा अशा पद्धतीने आपण त्याच्यात बॅटर भरायचं आहे, जास्त बाहेर पडून द्यायचं नाही आहे। तर सर्व ह्याच्यामध्ये बॅटर भरून इथे इडलीचं भांडं घेतलेलं आहे, त्याच्या आतमध्ये पाणी ठेवून एक आपण ती प्लेट आहे ती लावून घ्यायची एकावर एक व्यवस्थित साईजनुसार, आणि त्याच्यावरती झाकण ठेवून आपल्याला इडली शिजवून घ्यायचे। 15 ते 20 मिनटं आपण इडली ही शिजवून घेणार आहोत। आता तुमच्याकडे इडली पात्र किती मोठे आहे त्याच्यावरती पण आहे। माझ्याकडे 10 ते 15 मिनटामध्ये होऊन जातं, कारण ते छोटे छोटे आहेत, एकदम मोठे नाही आहे। तुमच्याकडे जास्त प्लेट्स असतील किंवा मग साचा मोठा असेल तर तुम्हाला 20 मिनटं ठेवायला लागेल। इथे बघा आपण हात लावून बघूयात, इडली मस्त छान फुललेली आहे आणि छान झालेली आहे। आता हे एक करून आपण इडली काढून घ्यायची आहे। गरम गरम असतानाच काढायची, थंड झाली ना तर ती पूर्ण ना भांड्याला अशी चिटकून राहते, ती निघत नाही आहे, म्हणून गरम गरम असतानाच काढली ना की इडली आपली पटकन निघाली जाते। इथे बघा अशा पद्धतीने आपण सर्व इडली करून घेतलेल्या आहेत। किती फुले बघू शकता, तुम्हाला तोडून दाखवते। आतमध्ये सुद्धा किती जाळीदार आणि किती सॉफ्ट झालेली आहे तुम्हाला बघूनच दिसणार आहे। अशा पद्धतीने परफेक्ट मेजरमेंटनी आणि परफेक्ट ह्याच्यामध्ये केलं ना तर खूप सॉफ्ट आणि टेस्टी इडली आपली तयार होते। तर कशी वाटली आजची आपली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा, आणि असेच आपले नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। चला तर भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये।